नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीता's रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत आलू पराठा। त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघू। मी गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे, उकडून कुस करून बटाटा घेतलेला आहे, हिरवी मिरची, आलं लसूण त्याची पेस्ट घेतलेली आहे, मीठ, कोथिंबीर, कढीपत्ता, हळद, जिरे, मोहरी। आता आपण मोहरी घालणार आहोत, जिरे, हिंग, आलं लसूण मिरची पेस्ट चांगलं परतून घेणार आहोत। आपला मसाला चांगला फ्राय झालेला आहे। आता आपण त्यात कढीपत्ता घालूया, हळद, चवीनुसार मीठ, कोथिंबीर सगळं चांगलं मिक्स करून घेऊ। आता आपला हा मसाला तयार झालेला आहे। आपण गॅस बंद करू आणि आपण यात बटाटे घालून मिक्स करून घेऊ। अशा पद्धतीने आपली बटाट्याची चटणी तयार झालेली आहे। आता आपण आलू पराठा करून घेऊ। त्यासाठी आपण गव्हाचे पीठ घेतलेले आहे, मळलेले, त्याची अशी आपण वाटी बनवून घेऊ। त्यात आपण बटाट्याची चटणी भरून घेऊया। अशा पद्धतीने त्याला पॅक करून घेऊ। त्याला आपण लाटून घेणार आहोत। पॅनला आपण बटर लावून घेणार आहोत। दोन्ही साईडने आपण छान भाजून घेणार आहोत। अशा प्रकारे आपला पराठा तयार झालेला आहे। आपण तो काढून घेऊ। अशा प्रकारे आपला आलू पराठा तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।